हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत 4 ते 5 दिवस टिकणारी, प्रवासात नेता येणारी अशी खुसखुशीत मेथीची पुरी. तुम्हाला प्रवासाला जायचं असेल किंवा एखाद्या रिलेटिव्हला, फ्रेंडला काही तुम्हाला स्नॅक आयटम म्हणून काही द्यायचं असेल, तरी देखील तुम्ही ही मेथीची पुरी देऊ शकता. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया की ही मेथीची पुरी कशी बनवायची. मेथीची पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1.5 वाटी होईल इतकी मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण निथळू द्यायचं आहे. तर मेथीची भाजी निवडताना आपल्याला फक्त त्याची पानं घ्यायची आहेत, देठं अजिबात घ्यायची नाहीयेत. तर आता मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती. पूर्ण पाणी त्यातलं निथळून दिलंय आणि ती आता मी बारीक अशी कट करणार आहे. बारीक करताना आपल्याला खूपही बारीक नाही आणि खूपही मोठी नाही, अशा पद्धतीने आपल्याला ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. मेथीची भाजी आपली कट करून झालेली आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी होईल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. मेथीच्या भाजीवरच मी कोथिंबीर जी आहे ती कट करून घेते. कोथिंबीर घातल्यामुळं आपल्या पुरीला जी चव आहे ती व्यवस्थित येणार आहे. कट करून घेतलेली मेथीची भाजी आणि कोथिंबीर ही परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करताना आपल्याला संपूर्ण पुरीसाठी लागेल त्या प्रमाणात आपण मीठ ॲड करून घेतोय. सुरुवातीला थोडंसं कमी मीठ ॲड केलं तरीही चालेल. आता हे मी मीठ ॲड केल्यानंतर कोथिंबीर आणि मेथीमध्ये हातानं पूर्ण मीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं ते आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून या मिठाचं जे आहे पाणी सुटेल आणि जे काही पाणी सुटेल त्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. त्यामुळं मीठ जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक 15 मिनिटासाठी ते मी आहे तसं ठेवून देणार आहे. 15 मिनिटानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. गव्हाचं पीठ मी सुरुवातीला 1 वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ घालणार आहे. हरभरा डाळीचं पीठ घातल्यामुळं पुरी जी आहे ती खुसखुशीत होणार आहे. त्यानंतर मी एक पाव वाटी होईल इतका रवा घेतलेला आहे. रवा घेताना तुम्ही बारीक किंवा मोठाही कोणत्याही प्रकारचा रवा घेतला तरी चालेल. शक्यतो बारीक असेल तर ते अधिक चांगलं. यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ॲड करायचा आहे. हिंग घातल्यानंतर एक अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर मी त्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर ॲड करून घेणार आहे. त्यामुळे आपल्या पुरीला चव जी आहे ती चांगली येणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके तीळ घालणार आहे. तीळ घेताना मी कच्चेच घेतलेले आहेत, भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत. त्यानंतर मी 1 टेबलस्पून होईल इतका ओवा घेतलेला आहे. ओवा जो आहे तो आपल्याला हातावर थोडासा चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद जो आहे तो व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल. थोडासा मी हातावर तो चुरून घेतलेला आहे आणि तो आता मी या सगळ्यामध्ये ॲड करणार आहे. ओवा घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. 2 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर आपण ॲड करणार आहे. मी जी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ती कलरसाठीची मिरची पावडर आहे. त्यामुळे मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे. तुमची जर तिखट मिरची पावडर असेल तर तुम्ही कमी वापरा. आता यानंतर हे सगळे जिन्नस जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. तर आपण सुरुवातीला सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतोय. सुरुवातीला पाणी घातलं तर काय होईल, ते जिन्नस एकाच ठिकाणी राहतील आणि ते सगळीकडे व्यवस्थित लागले जाणार नाहीत. म्हणून आपण काय करतोय, ते व्यवस्थित मिक्स करून घेतोय. याचबरोबर मेथी आणि कोथिंबीरला आपण मीठ लावून थोडंसं ठेवलं होतं, त्याला देखील पाणी सुटलं असेल, तर ते पाणी देखील या पिठामध्ये व्यवस्थित ॲड होऊन जाईल आणि आपल्याला मळताना किती पाणी वापरायचं आहे याचा अंदाज येईल. त्यामुळे आपण हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे जिन्नस आपले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे. आपल्याला पिठाचा गोळा जो तयार करायचा आहे तो असं घट्ट होईल असाच तयार करायचा आहे. खूप पातळ व्हायला नको. त्यामुळे पाणी ॲड करताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि तो व्यवस्थित गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे.
पिठाचा गोळा आपण तयार करताना व्यवस्थित तो प्रेस करून चांगला मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्याचं बाइंडिंग जे आहे ते चांगलं तयार होईल. तर मी अशा प्रकारे व्यवस्थित तिंबून तिंबून तो जो आहे गोळा तयार केलेला आहे. आपल्याला हा चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर असाच ठेवायचा आहे. आता मी हा जो तयार झालेला गोळा जो आहे तो मी झाकून ठेवणार आहे. एक 15 ते 20 मिनिटासाठी मी तो व्यवस्थित झाकून ठेवणार आहे. एक 15 मिनिटानंतर मी तो ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये आता बघितलं तर रवा, हरभरा डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ हे सगळे जिन्नस एकमेकात व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आपला गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि त्याचे पुरी लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. पुरी ही आपल्याला खुसखुशीत बनवायची आहे, त्यामुळे गोळा ठेवताना थोडासा जाड असाच ठेवायचा आहे आणि पुरी आपल्याला खूप पातळ अशी लाटायची नाहीये. छोट्या साईज मध्येच लाटायची. खूप मोठी लाटली तर ती आपल्याला दिसायला आकर्षक दिसणार नाही. त्यामुळे मी त्या आकाराचे गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. इथं मी गोळे तयार करताना हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे गोळे तयार केलेले आहेत आणि एका बाजूला मी पुरी तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. आता अशा प्रकारे आपले सगळे गोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. पुरी लाटताना मी तेलावरच लाटणार आहे. तुम्हाला जर पिठावर लाटायची असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठावर देखील लाटू शकता. आता मी सुरुवातीला पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मी एक गोळा घेऊन पुरी जी आहे ती लाटून घेणार आहे. पुरी लाटताना आपल्याला खूप पातळ अशी लाटायची नाही आहे. पुरी जर खूप पातळ झाली तर ती खुसखुशीत होणार नाही, तर त्याऐवजी ती काय होईल, कटकटीत होईल. आता मी एका बाजूला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम होताना आपल्याला धूर निघेपर्यंत गरम करायचं नाहीये. व्यवस्थित ते आपल्याला गरम करून घ्यायचंय. धूर निघेपर्यंत जर आपण गरम केलं तर काय होईल, पुरी जी आहे ती करपली जाईल. त्यामुळे आपण खूप तेल गरम करत नाहीये आणि पुरी जी आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे. पुरी लाटताना ती आपल्याला काठावर लाटायची आणि मध्ये आपल्याला गबगबीत अशी ठेवायची आहे. त्यामुळे पुरी आहे ती व्यवस्थित फुगली जाईल. तर अशा प्रकारे पहिली पुरी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे. तेलामध्ये एक छोटासा गोळा टाकून मी चेक केलेला आहे की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही. तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये आता मी पहिली पुरी जी आहे ती सोडलेली आहे. आता पुरी सोडल्यानंतर मी त्याच्यावर झाऱ्यानं तेल जे आहे ते उडवत राहणार आहे. असं केल्यामुळं पुरी जी आहे ती फुगली जाईल. आता मी व्यवस्थित झाऱ्यानं तेल त्याच्यावर उडवत राहते. पुरी आहे ती फुगलेली आहे. आता मी त्याला पलटून घेणार आहे. पुरी तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. खूप मोठी केली तरी पण पुरी जी आहे ती करपली जाईल आणि खूप बारीक असेल तर ती व्यवस्थित तळली जाणार नाही, कच्ची राहिली जाईल. एक पुरी तळण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. तर आपण व्यवस्थित अशी पुरी जी आहे ती आपण तळून घेणार आहे. तळून घेताना आपण चेक करतोय की एका बाजूला ती करपली वगैरे तर जात नाहीये ना. त्यामुळे मी काय केलेलं आहे, खाली वर करून त्याला चेक केलेलं आहे. तर पुरी जी आहे ती व्यवस्थित आपली तळून झालेली आहे. कुठेही करपली गेलेली नाहीये. गॅसची फ्लेम पण आहे ती व्यवस्थित आपली ऍडजस्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे पहिली पुरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तयार झालेली ही पुरी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पुरी ज्या आहेत त्या तयार करून घेऊया. इथं मला जास्त क्वांटिटीमध्ये पुरी तयार करायच्या नाही आहेत. त्यामुळे मी सिंगल सिंगल गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्यापासून एक एक पुरी लाटून तयार केलेली आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पुरी तयार करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, एकच मोठा गोळा तयार करून घ्यायचा, एकच मोठा गोळा लाटून घ्यायचा आणि त्यावर काय करायचं, एखादं डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आणि त्यानं आपण एकसारख्या पुरी ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या. त्यामुळे पुरी आहेत त्या एकसारख्या होतील आणि तुमचा वेळ जे आहे तो वाचला जाईल. तर आपण याचप्रमाणे काय करूया, सगळ्या पुरी ज्या आहेत तयार करून घेऊयात. आपण बनवलेली प्रत्येक पुरी जी आहे ती फुगली जातीये. याचा अर्थ असा आहे की आपली पुरी जी आहे ती खुसखुशीत होणार आहे आणि त्याचा कलर देखील व्यवस्थित मेंटेन झालेला आहे. एखाद्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असेल किंवा आपण एखाद्या पाहुण्यांकडे जाणार असू तर आपण ही पुरी आहे ती आपण घेऊन जाऊ शकतो. तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेऊयात. पुऱ्या काढताना त्या आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्या व्यवस्थित आपल्याला गार होऊ द्यायच्यात. व्यवस्थित गार झाल्यानंतरच त्या आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायच्यात. ही पुरी आपण तशीच सुद्धा खाऊ शकतो किंवा एखाद्या टोमॅटो सॉस बरोबर, दह्याबरोबर
किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. दह्याबरोबर जर खाल तर या पुरीची टेस्ट जी आहे ती तुम्हाला अप्रतिम लागेल. तर ही होती आपली आजची मेथीची पुरी तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.